शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय जिजाऊ. नमस्कार, आपण पाहतात MG न्यूज. उमरी शहरामध्ये श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त जयंती साजरी होत आहे. या कार्यक्रमामध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकारी सभा घेतलेला आहे आणि रक्तदान पण केलेले आहे. इतर मान्यवरांनी पण येऊन रक्तदानाचा अवश्य लाभ घेतलेला आहे. रक्तदान हे आपण कुठेतरी डीजेच्या तालावर नाचतो आणि ते जयंत्या साजरा करतो, पण ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी संबंध देशाला जगाला एक वेगळा संदेश आणि स्वाभिमान संदेश देण्याचं काम केलं. आज त्यांची जयंती आमच्या सर्जेराव पाटलांनी अतिशय सामाजिक उपक्रम राबवला. पण आज रक्तदान शिबिर त्या ठिकाणी झालं. मी स्वतः रक्तदान त्या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. खूप कार्यकर्त्याने स्वयंस्फूर्तपणे रक्तदान त्या ठिकाणी करत आहेत आणि सगळ्या रक्तदानचे रेकॉर्ड मोडले. आज बीपी शुगर तपासणीचं त्या ठिकाणी आरोग्य शिबिर लावलंय, त्याच्यानंतर रोषणाईचं लावलंय, त्याच्यानंतर ढोल ताशा आणि मग त्याचे पोवाडे. ही खऱ्या अर्थाने जयंती अशी साजरी झाली पाहिजे की समाजाच्या उपयोगी आली पाहिजे. किंवा एखाद्या आपण महामानव साजरा करत असताना कुठेतरी संध्याकाळी डीजेवर नाचून जयंत्या आपण त्या ठिकाणी समाप्त करतो. जयंत्या करत असताना त्या महामानवाला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्या महामानवाचे विचार डोक्यात घेतले पाहिजे आणि जर डोक्यात घ्यायचे असतील तर अशा प्रकारच्या जयंत्या त्या ठिकाणी साजरी करणं त्या ठिकाणी काळामध्ये काळाची गरज आहे. आणि मी सर्जेराव पाटला त्यांच्या सगळ्या टीमचे मनापासून त्यांना अभिनंदन शुभेच्छा देतो की अशा प्रकारचा राबवला. मी नायगाव या ठिकाणी आलो. संध्याकाळच्या कार्यक्रमाला आम्ही आवाहन केलं की लाखोच्या संख्येने या. मला निश्चित असं वाटतं की संध्याकाळचा छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या जयंतीसाठी छावे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने येतील. आणि मी परत एकदा उमरीवासियांना इतकं वातावरणात ही जयंती त्या ठिकाणी साजरी होत असताना त्या सगळ्या इतर सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचं, सगळ्या छावांचं आणि सगळ्या जाती धर्माचं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना कधी एका जाती धर्माचा त्या ठिकाणी लेबल लावून घेतला नाही. सगळ्या 12 बोलते दराला सोबत घेऊन त्या ठिकाणी स्वराज्य आपल्या स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी पुढे घेण्याचं काम केलंय. सगळ्या बलुदारचं आज या ठिकाणी आपण बघतोय की सर्व जाती धर्माचे लोक, सर्व जाती धर्माचे छावे या ठिकाणी आहेत आणि जयंती साजरी करतायत आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात जयंती साजरी होतात.